नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, हनी ट्रॅप महाराष्ट्रामध्ये आज एक गोष्ट उघडकीस आलेली आहे, ती म्हणजे हनी ट्रॅप। आणि ही जी हनी ट्रॅप आहे ती तुम्हाला थोडक्यात मी सुरुवातीला सांगतो। हनी ट्रॅप म्हणजे एखादी महिला असते, एखादा मोठा नेता, मोठा अधिकारी याच्यासोबत ती वेगवेगळ्या गोष्टी करते, शरीर संबंध ठेवते, त्याचे व्हिडिओज फोटोज काढते आणि या सगळ्या गोष्टी करून ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्या महिलेकडे येतात त्यावेळेस ती महिला जी असते ती नेत्यांना, मोठमोठ्या अधिकाऱ्यांना सांगते की मला खंडणी द्या, पैसे द्या, आणि ज्यावेळेस तुम्ही मला पैसे देताल त्याच वेळेस मी अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या ह्या बाहेर आणणार नाही, नाहीतर मी तुम्हाला बाहेर आणणार किंवा तुमचा जो व्हिडिओ आहे तो बाहेर काढणार। यामध्ये आता प्रफुल्ल जो काही बीजेपीचा नेता होता त्या नेत्याला सुद्धा अटक झालेली आहे आणि या नेत्याला या सगळ्या गोष्टींमधूनच अटक झालेली समोर दिसून येत आहे। मित्रांनो, हे प्रकरण काय आहे? शिवसेना फोडण्यात सुद्धा या हनी ट्रॅपचा वापर झालेला आहे अशा प्रकारची माहिती आहे। नेमकं प्रकरण काय आहे, हनी ट्रॅप कोणासोबत महाराष्ट्रामध्ये झालेला आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, हनी ट्रॅप म्हणजे तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे एखादी महिला, आजची महिला होती ती होमगार्ड होती आणि तिची स्टोरी आपण ऐकली। तो होमगार्ड महिला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत, म्हणजे जे काही तिथले वरिष्ठ अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे शारीरिक संबंध करायचे, वेगवेगळे चाळे करायचे आणि ती महिला त्या अधिकाऱ्यांकडून खंडणी मागायची, पैसे मागायचे, आणि जो अधिकारी पैसे देत नव्हता त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याच्यावर केस करायची की माझ्याकडे हा बलात्कार करत होता, माझ्यावर बलात्कार करत असल्यामुळे तुम्ही माझी केस घ्या। मात्र पोलीस काय करतात, एफ आय आर नोंद घ्यायच्या आधी दोन्ही पार्टींना बोलवतात, नेमकं याच्यामध्ये घडलं काय होतं, तुम्ही बाहेरच्या बाहेर सॉल्व्ह करता का, तर आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल होत असतो। मग ज्यावेळेस या दोन्ही पार्टींना बोलवण्यात आलं, अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस महिलांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितल्यानंतर दोन्ही पार्ट्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं आणि तिथं बोलवण्यात आल्यानंतर ते अधिकारी काय करायचे की आता आम्ही हा मॅटर जो आहे तो बाहेर मिटवून घेऊ, उगाच कशाला आपली बदनामी, स्वतःची बदनामी कोणी करून घेईल, त्यामुळे ती जी आहे ती महिला जी आहे बाहेरून खंडणी मागून त्या अधिकाऱ्याचा सगळा काही विषय मिटवायची आणि त्यानंतर पोलिसांमध्ये जाऊन सांगायची की माझ्या चुकीनं मी काय अर्ज दिलेला होता तुम्हाला आता मागे घ्यायचा आहे, मला कोणावरही केस करायची नाही आहे, अशा प्रकारचं ही महिला करायची। आणि यामध्ये आता एक वरिष्ठ अधिकारी सुद्धा होता, त्याची की बदली आता बाहेर राज्यामध्ये झालेली आहे। आणि या वरिष्ठ अधिकाऱ्याचं प्रकरण कसं समोर आलेलं होतं, तो वरिष्ठ अधिकारी जो काय होता त्यानं 10 कोटी त्याच्याकडून मागत होती ती महिला, त्याच्या आधी 7 कोटी काहीतरी त्यानं दिलेले होते आणि ज्यावेळेस त्या महिलेनं 10 कोटी मागितले त्यावेळेस मात्र या अधिकाऱ्यानं नकार दिला आणि त्याने एक पत्र लिहिलं की मी खूप टेन्शनमध्ये आहे, मला आता मरायची इच्छा आहे, मी मरणार आहे, अशा प्रकारचं पत्र दिलं। आणि ज्यावेळेस हे पत्र लिहून त्यानं ठेवलं होतं त्यावेळेस हे पत्र त्याच्या बायकोच्या हाती लागलं आणि ज्यावेळेस त्या बायकोच्या हाती लागल्यानंतर हा सगळा प्रकार त्या बायकोच्या लक्षात आला आणि त्या महिलेच्या विरोधात त्याच्या बायकोनं तक्रार केली आणि त्यानंतर या वरिष्ठ अधिकाऱ्याची पुढं बदली करण्यात आली। आणि आपण जर पाहिलं तर नाना पटोले असतील किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटातली संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की 4 तरुण खासदार आणि 4 आमदार अशा प्रकारचे आमचे फसवले होते, हनी ट्रॅपमध्ये त्यांना उतरवलं होतं, हनी ट्रॅप त्यांच्यासोबत घडला होता आणि ज्यावेळेस त्यांच्यासोबत हनी ट्रॅप घडला त्यावेळेस शिवसेना फोडण्यात आली आणि त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि शिवसेना फोडण्यात सुद्धा हनी ट्रॅपचा वापर केला गेला आहे। नाना पटोले, आपण जर विधानसभेत ऐकलं होतं की नाना पटोलेंकडे एक पेन ड्राईव्ह आहे, विधानसभेत सुद्धा तो दाखवण्यात आला होता, मात्र तो जनतेपुढे दाखवण्यात आलेला नव्हता। आणि त्या पेन ड्राईव्ह मध्ये आपण जर पाहिलं तर प्रफुल्ल, जे काही बीजेपीचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा अशा प्रकारची धमकी खुलेआम दिलेली होती, टीव्ही चॅनलवर दिलेली होती आणि तो व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झालेला होता। प्रफुल्ल यांना जो काही धमकीचे कॉल येत होते, धमकी येत होत्या, त्यावर त्यांनी बोलताना असं सांगितलं होतं की मला धमकी देण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, माझ्या एका क्लिकवर तुमचं आयुष्य बर्बाद होईल, अशा प्रकारची ही सगळं काही रॅकेट जे आहे ते प्रफुल्ल हा माणूस चालवत होता। आणि या सगळ्या
मुळे आता या नेत्याला अटक झालेली आहे। यामध्ये अशा प्रकारचा वापर होत होता आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस पुढे आल्या त्यावेळेस कुठेतरी हनी ट्रॅप म्हणजे काय लोकांना समजायला लागलेलं आहे। मित्रांनो, या सगळ्या हनी ट्रॅपमध्ये बरेच नेते आहेत, बरेच अधिकारी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आता समोर यायला पाहिजेत, कारण यांची नावं जर आपण सांगायची म्हटली तर आपल्याला नावं सुद्धा काही सांगता येतील, मात्र खुलेआम नावं सांगणं हे चुकीचं आहे। ज्यावेळेस कोणीतरी पुढे येऊन सांगेल त्यावेळेस मात्र आपण नाव घेऊ, त्यांच्याबद्दलची माहिती काढू आणि परंतु आता या सगळ्या गोष्टीमध्ये जर खरंच हे नेते अडकत असतील, खरंच हे सगळं काही झालेलं आहे, तर या नेते आणि हनी ट्रॅप हे किती भयंकर आहे हे तुम्हालाच आता कळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।